दिलेली कुठे दाखवा शेतकऱ्या त्या एजन्सीने लेखी दिलेली दाखवा या शेतकऱ्याला माल दिला या शेतकऱ्याची लेखी दाखवा मी माल घेतलेला आहे लेखी दिले तुम्ही लेखी माल दिलेला दाखवा आम्हाला दाखवा प्रूफ दाखवा ना तुम्ही पुरावा दाखवा असं ते आता एक स्लिप काढून तसा पुरावा काढा याला सगळं संपूर्ण माहिती आहे पुरावा काढा ज्या एजन्सीने माल दिलेला त्या फाईलला आपण ऑनलाईन केलेले बी प्रमाणपत्र पाहिजे ना ती फाईल ऑनलाईन केलेली आहे पूर्ण होईल यांना ती काहीच गरज नाही यांना फक्त त्या एजन्सीने सांगलं पाहिजे आम्ही माल दिले याचे पैसे आमच्याकडे ट्रान्सफर करा संपला विषय आम्ही 10 शेतकऱ्यांना माल दिला माझं वाटप केलं माल दिला माल दिले त्याने आमच्याकडे बिलाची मागणी करते आम्ही संबंधित शेतकऱ्याला माल दिलेला आहे मला बिल द्या माझा सबसिडीचे त्यावेळेस शेतकऱ्याचं काही होकार असते का नाही होकार असते ना शेतकऱ्याला आहे का त्याला विचारतो ना आम्ही आणि त्याची साईन घेतो ना बिलावर शेतकरी आहे का बिलावरची आहे बिलावरची दाखवा आम्हाला दाखवा तशी रँडमली एक सांगा रँडमली एक कडे आहे गेल्या वर्षी एवढा गरजा कोण होता सोशल त्यांची कोणती रँडमली दोन कार्यकर्ते काही अडचण सगळीकडे चालू आहे काही थोडं अंतरावर कर्ज तिकीट कर्ज हप्ता कपात करून त्याने एपी मध्ये आले पहिलं कोणा स्टेपला पोहोचून ते 18 मध्ये त्यांनी ठिबक उचललेला आणि यावर्षी एनपीएस जाते बरोबर गेले म्हणजे स्टँडर्ड सब स्टँडर्ड एनपीची 1 2 3 4 आता ते कोणत्या स्तरात आहे सब स्टँडर्ड मध्ये आहे का त्या कॉलेजला पैसे ट्रान्सफर हो हे शेतकऱ्याला माल दिलेला आहे शेतकऱ्याने माल नगदी घेतलेला आहे लक्षात नगदी घेतलेला मग बँकेकडे याची गरज बँकेकडे कर्ज मागणीसाठी केले आम्हाला याच्यावर कर्ज द्या आम्ही हे नगदी माल खरेदी केलेला आहे आम्हाला कर्ज मिळणे हे विषय आहे लक्षात जुन्या मालाला बँक देतच नाही नवाच माल आहे हे कोटेशन कशात लागलं आणि माल घेतल्यानंतर अगोदर कोटेशन कशात लागलं अगोदर आम्ही त्यांचा जुन्या मालाला देत नाही आम्ही जुना मालच नाही ना नवीन माल आहे आम्ही प्रोसेस केल्यानंतर त्यांना माल देते माल जाऊन पाणी पाहणी केली संबंधित मॅनेजरने पाहणी केली त्याची माल पोहोचला सही घेतलेली आहे कोणाची संबंधित तुमच्या याच्यावर कुठे तुमचं बँक काय असेल ना फॉर्मॅट तुमच्या सहीसाठी संमती शेतकऱ्याची कुठे एवढी फाईल दिली ही फाईल त्याची झाली हो साहेब तुम्ही अडाणी का वागायचं तुम्ही लक्षात घ्या ना हे फॉर्म कोणाचा तुमचं मन आलं की शेतकऱ्याच्या हातात नगदी पैसा टाका पाहिजे का 100% नाही कसं काय कोणाच बँकेला कशामुळे नाही कोणाच बँकेला नाही कशामुळे कारण काय त्याचं कारण काय तसं मला जीआर लागतं जीआर म्हणजे तरी आम्हाला शेतकऱ्यांना मला मी या दुकानदार अकाउंट कोटेशन याच्याकडून माल घ्यायलो आम्ही याचं कोटेशन लावलं माल तुम्ही घ्यायचे का शेतकरी घ्यायला शेतकऱ्यांना आम्हाला त्या कोटेशन दाखल केलं शेतकऱ्यांना नगदी पेड केलेला नगदी पेड केलेलं नाही त्याने आमच्याकडे माल पोहोचला पेमेंट द्यायला हरकत नाही कुठे तशी ओळ दाखवा पेमेंट द्यायला हरकत नाही ओळ दाखवा आम्हाला सदरील एजन्सीला पेमेंट द्यायला हरकत नाही ओळ दाखवा आम्हाला एक ओळ दाखवा तुम्ही कुठे दाखवा दाखवा साहेब मला अंडरलाईन करून दाखवा मला दिसत नाही तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही आम्हाला दाखवा तुम्ही प्रोसिजर आहे ना मला ती ओळ दाखवा सदरील एजन्सीस माझं पेमेंट देण्यास हरकत नाही मला माल मिळालेला आहे मला असं दाखवा अनुदान प्रस्ताव दाखवा बापू तुम्हाला माहिती दाखवा ती ओळ दाखवा आम्हाला जे शेतकऱ्याच्या आम्हाला पेमेंट आम्हाला माल देण्यास हरकत नाही असं ओळ दाखवा आम्हाला आहे का दाखवा दाखवा will not be in this secretary that the exam of the deliver wise cannot hold otherwise responsible damage shortage आम्ही यांना माल दिलेला आहे सर्व टॅक्सेस वगैरे लावून दिलेला आहे बरोबर
चांगला प्रकार दिलेला आहे, डॅमेज दिलेला नाही. हा. बरोबर आहे. आणि आम्ही माल वापस घेणार नाही. माल वापस घेणार नाही. कधी म्हणते माणूस कधी म्हणते मेडिकलला आपण मेडिकल घ्यायला जातो तिथं काय लिहिलं जाते, दिलेला माल परत घेतला जाणार नाही. कधी म्हणते ते मेडिकलवालं पैसे आपल्याकडे आल्याच्या नंतर, लक्षात पैसे आपल्या गल्ल्यात जमा झाल्यानंतर त्याचं ते स्टेटमेंट असते, मग परत ते मेडिकल वापस घेते का, नाही. तसंच हे मुद्दा आहे. यांनी पेमेंट दिलेला आहे आणि चांगल्या स्थितीत माल दिलेला आहे. यांचं म्हणणं नाही की बाबा आम्हाला खराब माल दिलेला, यांना एकदम चांगल्या पद्धतीचा माल दिला आणि चांगल्या क्वालिटीचा दिलेला, पण यांनी नगदी पैसे दिले. त्यांना तुम्हाला सांगितलं नाही बा यांना पेमेंट करा एजन्सी. तुमचे जे काय म्हणजे तुम्ही मला लेखीसोबत यांच्या शाळा घेऊन द्या. काय तुम्ही हे झाला सगळ्यात महत्त्वाचं. आता एक काम करा, तुमच्याकडे जेवढे ठिबकचे सण उचललेले आहेत मग ते कुठला आराम करत कोणी राहू द्या, काही म्हणणं नाही, तेवढ्याची आम्हाला यादी पाहिजे. ज्यांना तुम्ही पेमेंट करा ज्या एजन्सीला आपलं एक लेटर काढा, लेटर काढून निवेदन घ्या. एक काम करा, तुम्हाला डायरेक्ट माहिती तर त्याप्रमाणे 80% सबसिडी पण माझ्या नावाने जमा व्हायला पाहिजे ना. ते आता ते तुमचा पोर्टल आहे ना, कृषी खात्याकडे तुम्ही ते ऑनलाईन करणं, त्यांचे काय प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर प्रस्ताव सादर करणं, सांगायला आम्हाला नाही कर्ज देणं इथपर्यंत आहे. तुम्ही कर्ज कुणाला दिलं, शेतकऱ्याला तुम्ही पैसे ट्रान्सफर कशी मारले एजन्सी ऑनलाईन केलं.